आतील गुरुचे ध्यान करा, मग तो तुम्हाला मरत्व किंवा आणि अमरत्व दोन्ही दाखवेल. निसर्गदत्त महाराज. निसर्गदत्त महाराज आपल्याला अमरत्व आणि मरत्व हे जाणण्याचा मार्ग एकच, आतील गुरु असं सांगतात. आता आपण म्हणू, अहो आम्हाला अजून बाहेरचा गुरु सापडला नाही, भेटला नाही खरा. आजकाल कुठे खरे गुरु आहेत आणि कसं ओळखायचं त्यांना? भोंदू गुरु खूप आहेत, अशी उदाहरणं दिसतात समाजात. तर बाहेरचा गुरु सुद्धा भेटला नाही बाह्यातला, तर हा आतील कोण भेटणार? कसा भेटणार? कुठे आहे तो? अशी आपली अवस्था आहे. असे सर्व लोक निसर्गदत्त महाराजांकडे येत असत. त्यांना त्यांनी दिलेल्या प्रवचनातलं हे वाक्य आहे. ते म्हणतात, आतील गुरुचे ध्यान करा. ह्या एका वाक्यात बघा, अनेक गोष्टींचं त्यांनी आपल्याला साधना सांगितले म्हणा किंवा गायडन्स, मार्गदर्शन म्हणा. संतांचा ना खरंच प्रत्येक शब्द अर्थपूर्ण, अर्थगर्भ असतो. त्यात इतकं काही घेण्यासारखं असतं आणि जसजसं आपण त्यांना फॉलो करतो तसतसं आपल्याला तो मार्ग दिसायला लागतो. त्यांना नक्की काय म्हणायचं हे थोडंफार तरी, थेंबर सुईच्या आग्रावर राहील एवढं तरी कळायला लागतं. हळूहळू तो थेंब मोठा व्हायला लागतो आपल्या समजुतीचा. तसं आपण निसर्गदत्त महाराजांना खूप वर्ष फॉलो करतोय, त्यामुळे थोडं थोडं का होईना त्यांना काय म्हणायचं आहे तर त्यांच्याच कृपेनी आपली हे समजुतीची, आपल्या जाणीवेचा स्तर उंचावतो किंवा खालावतो हे म्हणण्यात अर्थ नाही. कारण त्यात परत गर्व येऊ शकतो की हां, आता आम्हाला आमचं जाणीव उच्च झाली, आम्ही हायर लेवलला गेलो. हायर नाही आणि लोअर नाही, ते शब्द न काढलेलेच बरे. आपल्याला समजायला लागलं आहे त्यांना काय म्हणायचं आहे थोडंफार, असं म्हणूया. आज ते म्हणतात, आतील गुरुचे ध्यान करा. आता आपण मगाशीच म्हटलं की अहो बाहेरचाच गुरु आम्हाला भेटला नाही अजून, तर आतील गुरु कसा शोधायचा? तर आता निसर्गदत्त महाराजांच्या रूपाने ते जरी हयात नसले, प्रत्यक्ष देहात नसले, तरी त्यांच्या वाणीच्या आविष्कारातनं, वाणी रूपाने ते शब्द ब्रह्म आपल्याला भेटताय. आणि म्हणून ते आपल्याला, म्हणजे आपल्याला बाहेरील गुरु जणू काही भेटलाय, निसर्गदत्त महाराज. तर ते बाहेरील गुरु ते सच्चे आहेत, ताकदवर आहेत, आत्मसाक्षात्कारी संत आहेत, ह्याबद्दल आपली खात्री पटली. हे बघा, आपली खात्री पटली नाही तरी ते आहेत तसेच आहेत. प्रश्न आहे आपल्या विश्वासाचा, श्रद्धेचा. ती आता श्रद्धा, विश्वास बसलाय. मग आता ते काय म्हणतात त्याच्यावर नक्कीच आपण जायला पाहिजे, त्या पथावर, त्या सांगण्याच्या प्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की आतील गुरुचे ध्यान करा. आता निसर्गदत्त महाराज फक्त आणि फक्त सारखं आपल्याला आत्म्याशी अनुसंधान कसं साधायचं हेच शिकवतात. त्यांच्या प्रत्येक प्रवचनात मी कोण आहे हे शोधायला आलेल्या सर्व लोकांना ते जे प्रवचन देत असत, मार्गदर्शन करत असत, त्या प्रत्येक माणसाला ते हेच शिकवत असत की आत्म्याशी अनुसंधान कसं करायचं. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर काय काय टप्पे लागतात हे आत्मज्ञान ते देत असत. त्यामुळे ते आतील गुरु म्हणजे तो आत्मदेव, आत्माराम, या देहरामात राहणारा आत्माराम, याबद्दलच ते सांगतायत आपल्याला. म्हणून ते म्हणतात, आतील गुरुचे ध्यान करा. आता आतील गुरु, ठीक आहे, आपण म्हटलं हो महाराज, आत्माराम ह्याला गुरु करायला हवा, मान्य आहे. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय. मग ते कसं करायचं त्याच्यासाठी ते पुढचं सांगतायत की त्याचं ध्यान करा. एकदा का तुम्हाला समजलं की तुमचा आत्मारामच आत आहे,
तुमचा हृदयस्थ परमेश्वरच तुम्हाला गाईड करेल. तर त्यावर ध्यान करा. ध्यान करा ही प्रक्रिया काय आहे की मन एकाग्र करायची, एका अग्रावर, एका टोकावर आणून उभं करायची. कॉन्सन्ट्रेशन. हळूहळू ते मन विरघळायला लागतं, अदृश्य व्हायला लागतं. ध्यानात असं अपेक्षित आहे. विचार हळूहळू नाहीसे होतात असं ध्यानात अपेक्षित आहे. त्याबद्दल ते म्हणतात की तुम्ही आतील गुरुचे ध्यान करा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. त्यांनी तेच केलं ना. आपला व्यक्तिगत वेळ त्यांना जो मिळाला, जेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना गुरुमंत्र दिला, तेव्हा त्यांनी 3 वर्ष आपल्या व्यक्तिगत वेळात आतील गुरुचे ध्यान केले. सतत ते मी कोण आहे, तर मी तो प्रत्यक्ष परब्रह्म तत्व आहे. हे जे गुरूंनी सांगितलं आहे की तू जे आहेस ते तू नाही आहेस, आणि तू जे नाही आहेस, ओळखत नाहीस, तेच तू आहेस. तू जे नाही आहेस नाही, पण तू स्वतःला जे ओळखत नाहीस तेच तू आहेस. तर त्यांनी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं की ते जे काय आहे आत, ज्याला मी ओळखत नाही, ज्याचा मला अनुभव नाही, अनुभूती नाही, त्याच्यावर त्यांनी ध्यान केलं. म्हणून ते म्हणतात की त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा, एकाग्र व्हायचा प्रयत्न करा. लगेच काही तुमचं होईल असं नाही. प्रयत्नाला फार महत्त्व आहे. म्हणून त्यांनी काय होईल, म्हणून ते पुढे म्हणतात तुम्हाला मरत्व किंवा अमरत्व दोन्ही दाखवेल. तुमचं अमरत्व आतलं, तो निर्गुण निराकार परमेश्वराला जन्म नाही, मरण नाही, आदी नाही, अंत नाही. तो टाईमलेस, लिमिटलेस, नेमलेस, कलरलेस, शेपलेस असा तो परमेश्वर. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि, नैनम दहती पावका, न चैनम क्लेदयन्ति आपो, न शोषयति मारुतम्. असं भगवद्गीतेत जे कृष्णाने सांगितलं आहे, आत्मारामाचं वर्णन, असा तो परमेश्वर स्वरूप आपल्याकडे आहे आत. त्याचं ध्यान करा. तो अमर आहे, त्याला मृत्यू नाही, जन्म नाही, काळाच्या पलीकडे आहे, टाईमलेस, कालातीत असा तो परमपिता परमेश्वर. त्याचं जे अमरत्व आहे ते तुम्हाला समजेल कधी, जेव्हा देहाचं मरत्व, देहाची टाईम लिमिट, बाह्य देहाला टाईम लिमिट आहे, अंतरात्म्याला, आत्मारामाला टाईम लिमिट नाही. तो देह असताना पण आहे, देह नसताना पण होता, उद्या देह पडल्यावर पण असणार आहे. असा तो अमर परमेश्वर स्वरूप या बाहेर मर्त्य देहात येऊन बसलाय. मरत्व, ज्याला मर्त्यपणा आहे, जे मृत्यू पावेल, जे नाश पावेल, जे संपेल, अशा लाईफ लाईन संपल्यावर जो देहचं अस्तित्व संपेल, असं टेम्पररी अस्तित्व असलेल्या प्रत्येक देहात 84 लक्ष योनी, प्रत्येक देहात ज्याला जो टाईम बाउंड नाही आहे, टाईमलेस आहे, काळाच्या पलीकडे आहे, असा तो परमतत्व, अमरतत्व, जे सदा फक्त आहेच, जस्ट बी, असं ते रमण महर्षी म्हणायचे तसं, असं ते अमरतत्व आत आहे. ह्यातला फरक तुम्हाला कळायला लागेल. मग आपण म्हणू, अहो हा फरक तर आम्हाला माहिती आहे, आम्ही ऐकून आहोत की हा देह पडतो, म्हणजे देह संपतो, लाईफलाईन संपल्यावर, आणि मग तो आत्मा निघून जातो, तो अमर आहे. हे आम्ही लहानपणापासून ऐकलं आहे. हे मरत्व आणि अमरत्वाच्या मध्य सीमेवर, सीमारेषेवर, मधल्या सॉफ्ट लाईनवर आपण उभे असतो सतत, की आपल्याला देहाचं टेम्पररीपणा बऱ्याच वेळेला अनुभवास येत असतो. आपण आजारी पडतो तेव्हा, किंवा काही गोष्टी आपल्या हातून होता राहतात, आपलं कमीपणा येतो, आपल्या लिमिटेशन, मर्यादा आपल्याला समजतात देहाच्या, म्हणजे ते टेम्पररी आहे, तात्पुरतेपणा आपल्या लक्षात येतो.
आणि आत तर आहे ते सर्व मर्यादेच्या पलीकडे असलेलं सर्व शक्तिमान सर्वज्ञ असं ते परमतत्व आत आहे, हेही आपल्याला माहिती आहे. त्याची अनुभूती नाहीये, एक्सपिरियन्स नाहीये, पण ते आहे हे माहिती आहे. अशा त्या दोघांच्या मधल्या सॉफ्ट रेषेवर जणू काही आपण उभे राहतो काही वेळा. आणि तेव्हाच आपल्याला प्रश्न पडतो, मग मी नक्की कोण आहे? मी हे बाहेरचा देह तो मी आहे का? मग तो मी आहे तर तो खरा वाटतो. नाती गोती सगळे रिलेशन, आपलं काय काम, आपले पोझिशन, घरदार, कपडा लत्ता, नातेवाईक, ते सगळं खरं वाटतं, खरं आहे, आपण त्यात जगतो. पण ते एका डेथने, एका मृत्यूने सगळं नाहीसं होतं. त्या माणसापुरतं मागे राहिलेल्या माणसांचं चालू राहतं. पुढे तेही उद्या त्या मार्गाने निघून जातात मृत्यूच्या. त्यांच्या मागे राहिलेल्या माणसांसाठी जीवन चालू राहतं. असं हे जीवन मृत्यूचं खेळ चालूच राहतो. मग नक्की काय आहे हे? ह्याला काय एंड आहे का? हे कोण कंट्रोल करतं? असे सगळे प्रश्न घेऊन येणाऱ्या सर्व लोकांना निसर्गदत्त महाराज असं पण गाईड करत असत की हे अनुभूतीचं क्षेत्र आहे, ज्याचं त्यांनीच घ्यायचं आहे. तुम्हाला स्वतःला त्याच्यावर साधना, प्रयत्न करावेच लागतील. नुसतं आत्मसाक्षात्कारी संतांचं एक्सपिरियन्स ऐकून तुम्हाला होणार नाही. तुम्हाला त्या मार्गाने मार्गक्रमण करावं लागेल. दाखवणारे ते स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत, स्पिरिच्युअल डॉक्टर आहेत हे सगळे. जसं आपलं डॉक्टरकडे आपण गेल्यावर औषध आपल्यालाच घ्यावं लागतं, तो सजेस्ट करतो, रोगाचं निदान करतो, पण डॉक्टर आपल्यासाठी औषध नाही घेत. तो म्हणतो तुम्ही घ्या, तुम्ही बरे व्हाल. आणि मग ते सातत्याने आपल्याला घ्यावं लागतं, त्याच्यावरचं पथ्य पाळावं लागतं. तेव्हा त्या डॉक्टरच्या सजेशननुसार आपण बरे होतो. म्हणजे डॉक्टरने औषध घेऊन आपण बरे होत नाही. तशी गुरुनी केलेली साधना गुरुसाठी फळली, म्हणून तो गुरुपदावर आहे. म्हणजे कशासाठी? हे सगळे सच्चे गुरु काही मोठे मान मरातब मिळवण्यासाठी गुरुपदावर गेले नाही. आपणून तर मुळीच नाही. लोकांनी त्यांना दिलं गुरुपद. पण ते आम्ही जे आहोत ते तुम्हीही प्राप्त करू शकाल. या मार्गाने या, तुम्हाला ते निश्चित प्राप्त होईल. असे हे सगळे सच्चे ताकदवर गुरु मार्ग दाखवतात. तेच निसर्गदत्त महाराज सांगतात की ज्याला बघून तुम्हाला वाटतंय, ज्या व्यक्तीला की ह्याचं कसं काय म्हणजे अनुकरण करायला पाहिजे, ह्यांना कसं काय प्राप्त झालं, ते असे निसर्गदत्त महाराजांसारखे सच्चे गुरु हे सगळं आपल्याला उघडून दाखवतात. हा सगळा साधनेचा मार्ग म्हणा किंवा त्यांचं अनुकरण आपल्याला का करावं असं वाटतं, ते कसे सर्वात राहून सर्वात नसल्यासारखे, हे कसं काय जमतं, ही काय कला आहे, ही जीवनकला काय आहे, हे आपल्याला हे सर्व संत अगदी खुलेपणाने उघडून दाखवतात. कुठेही सिक्रेट ठेवत नाहीत. त्यांच्या साधना उघडून दाखवतात की हे आम्ही असं केलं, संसारात राहून केलं, व्यवहारात राहून केलं, नोकरी धंदा उद्योग, आमच्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म पूर्ण करत केलं. काय केलं? हे केलं. त्यातलाच हा प्रवचनाचा भाग ते सांगतायत. प्रवचनातले हे वाक्य तेच सांगतायत की तुम्ही आतील गुरुचे ध्यान करा. तुम्ही स्वतः केल्याशिवाय मिळणार नाही तुम्हाला हा टप्पा. हे गाठणार नाही इप्सित तुमचं, हे टार्गेट अचीव होणार नाही. तुम्हाला हे मरत्व आणि अमरत्व, हा मृत्यू देहाचा टेम्पररीपणा, तात्पुरतेपणा, आणि हे जे परमतत्व आत आहे ते अखंड अभंगपणा, त्याचा सतत असणं, ही आतली शुद्ध जाणीव, शुद्ध अस्तित्व, आणि बाह्य अशुद्ध अस्तित्व, अशुद्ध जाणीव. कारण ते संपणार आहे. सर्व काही अशुद्ध हे टिकत नाही, शुद्ध टिकतं. हे आपल्याला व्यवहारात सुद्धा माहिती आहे. तर ह्या शुद्ध आणि अशुद्धाच्या मध्ये तुम्ही आहात. तुम्हाला प्रश्न पडलाय तर त्या मार्गाने जा, ज्या मार्गाने ते मिळेल तो मार्ग ते सांगतात. त्यांच्या स्वानुभवाचा आहे, ते अनुभव घेऊन चुकलेले आहेत. तेव्हाच त्यांना आपण मानतो, आपण त्यांना फॉलो करतो. अशा सगळ्या सच्च्या गुरूंना, जे आपल्याला अक्षरशः हात धरून पुढे नेतात. तर
तसं ते सांगतात की तुम्ही आता बाह्य ध्यान केलं आहे, बाह्य हे सगळं सगुण साकार भक्ती ती चालूच राहू दे, तो बेसच आहे. त्यानेच तुमची इमारत निर्गुण निराकार समजण्याची इमारत उभी राहील. तो बेसच आहे. बेस जितका खोल असतो म्हणतात गहरा गहन तितकी ती बिल्डिंग वर उंच उभी राहते. तर तुम्हाला स्वतःच्यातलंच अमरतत्व ते परमतत्व जाणायचं असेल तर हे सर्व सगुण साकार भक्ती हा बेस आहेच. मग त्याच्यावरच आता उभे राहून त्या बेसवर उभं राहूनच तुम्ही अंतस्थ परमेश्वराचं ध्यान करा. भले तो तुम्हाला दिसो न दिसो काही फरक पडत नाही. तुम्ही व्यक्तिगत वेळ काढून त्या अंतस्थ परमेश्वरावर मी ध्यान करतो इतकं तरी म्हणा आणि डोळे मिटून शांत बसा. आणि मग तुम्हाला देहाचं मरत्व, देहाचा टेम्पररीनेस आणि ते आतलं अमरतत्व यांच्यातली सीमारेषा जी आहे ती कळायला लागेल. ते अमरतत्व मीच आहे हे हळूहळू त्याचं सत्य रहस्य उलगडायला लागेल. प्रोव्हायडेड मेहनत आपणच घ्यायची. हे रोज करायचं आहे. स्वतः निसर्गदत्त महाराज त्यांच्या व्यक्तिगत वेळात हे करत होते. त्यांच्या गुरूंनी गाईड केल्यावर आपल्यालाही जर का आपल्यातलं अमरतत्व ते याच देहात असताना जाणून घ्यायला हवं. कारण ते एकमेव मनुष्य देह आहे की ते जाणून घ्यायचं शक्य आहे त्या मनुष्य देहात. इतर कुठल्याही 84 लक्ष योनीत ते शक्य नाही. म्हणून हा मनुष्य देह मिळाला आहे. तुम्हाला प्रश्नही पडलाय मी कोण आहे. तुम्हाला तसे गायडन्स देणारे गुरुही भेटलेत. आत्मसाक्षात्कारी सत्पुरुष निसर्गदत्त महाराज ते मार्गही दाखवत आहेत. त्यांच्या अनुभवाचा मार्ग आहे तो सिद्ध होऊ शकतो. मेहनत फक्त आपल्याला करायची. ज्यांना हे प्रश्न पडलाय की मी कोण आहे नक्की, आपण ती मेहनत ज्यांना हा प्रश्न पडलाय त्यांनी करायलाच हवी. त्याच्यासाठीच त्यांनी हे मार्गदर्शन केलं आहे. मार्गक्रमण आपणच करूया. आपल्याला त्यात यश येऊ दे. तथास्तु.